सुखा कारणे देव वेडावला वेडावला जा सुखा कारणे देव वेडावला वेडावला जा सुखा कारणे देव वेडावला वेडावला जा सुखा कारणे देव वेडावला जा सुखा कारणे देव वेडावला वेडावला जा सुखा कारणे जनाने स्नान केलेले म्हणून विद्यार्थ्याच्या जीवनातील तीर्थ आहेत, श्रीमंताच्या जीवनातील दान देणे हे तीर्थ आहेत, गरिबाच्या जीवनातील कष्ट करणं हे त्याच्या जीवनातील तीर्थ आहे, विद्यार्थ्यांनी अभ्यास करणं हे त्याच्या जीवनातील तीर्थ आहेत आणि एखादा क्षत्रिय रणांगणामध्ये जर पडत असेल धारातीर्थी हे त्याच्या जीवनातील तीर्थ आहे, ते सोडलं नाही पाहिजे महाराज. आपण तीर्थामध्ये गेल्याच्या नंतर गंगा तीर्थे मलिनता नसो, गंगेमध्ये स्नान केल्याच्या नंतर दोष जात आहेत आपण म्हणत असतो गंगा गंगे ते ब्रुयाद योजनानाय शतरपे एवढं सोडा वाचे म्हणता गंगा गंगा सकल दोष जाती भंगा आपण हे सगळं म्हणत असतो. म्हणून माझा मुद्दा असा आहे, तुमच्याकडे जर ज्ञानाची श्रीमंती असेल तर ती अज्ञानासाठी असावी, तब्येतीची श्रीमंती असेल ती दुर्बलासाठी असावी आणि पैशाची श्रीमंती असेल तर ती गरिबासाठी असावी. तुमच्याकडे पैसा भरपूर आहे पण तुम्ही अन्नच खाता ना. पैशाची श्रीमंती असेल ती गरिबासाठी असली पाहिजे. असू द्या ना पैसा, अरे तो गरिबासाठी द्या, सत्यासाठी द्या, एखाद्या अनाथ आश्रमासाठी द्या, एखाद्या वृद्धाश्रमासाठी द्या. 50,000चा बाबा लावून तुमची आई काय स्वर्गाला जाणार आहे काय मध्ये तुमचं? म्हणजे मी खरं सांगतोय की खोटं सांगतोय? खरंच सांगतोय ना. अरे खरं सांगतो, जिथं कमी तिथे पोहोचा. कुंदन महाराज जिथं कमी तिथं पोहोचा. खाऊन खाऊन ज्याला आजीर्ण जाते त्यालाच म्हणतो एक गुलाबजाम खे गाड्या, नाही तर तो मानीत बुक्की देईल. किती बावळटपणा. अरे ज्याला खाऊन खाऊन आजीर्ण झालं त्याला नका देऊ. ज्याला भुकीची गरज आहे, जो आळंदीच्या घाटावर उपवासी आहे, मृदुंग वाजवता वाजवता त्याला भूक लागलेली आहे, त्याला अन्न द्या तुम्ही. तुम्ही ज्याला अन्नाची गरज नाही त्याला काय अन्न देता तुम्ही? ज्याला अन्नाची गरज आहे त्याला द्या. खाऊन खाऊन ज्याला आजीर्ण झालं तरी म्हणतो एक जिलेबीचं येटोळं घे. एवढं किती बावळट आहे. अरे जिथं गरज आहे तिथं पोहोचा. खरं सांगू तुम्हाला, मोठा कार्यक्रम ठेवला, 1 लाखाचा कीर्तनकार बोलावला आणि कीर्तन केलं आणि 1 लाख रुपये घेतले आणि कुंदन मारा त्याचे काय केले? आता मडेव घातले म्हणाला. म्हणजे 50 लाख रुपये घेतले आणि त्याचे काय केले? मडेवच घालायचे असतात का हातात दिले म्हणा, हातात दिले. पण माझा मुद्दा असा आहे, लाख रुपये त्याला दिले. अरे एखाद्या अनाथ आश्रमामध्ये जर तुम्ही वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं जर गेले ना, अनाथ आश्रमामध्ये जा, बिस्किटचे पुढे घेऊन जा. जेव्हा अनाथ मुलं तुमच्याकडे पडत आहे त्यांना समजून चाला की तुमची माय स्वर्गाला गेली. अरे एखाद्या गोशाळेमध्ये जा, हिरवी चाऱ्याची पिंडी घेऊन जा वडिलांच्या नावानं, आणि गाय जर हिरवी चाऱ्याची पिंडी पळत येऊन खाल्ली तर समजून चला की तुमच्या वडिलांना मुक्ती मिळाली. असं समजून चला. आम्ही हे करायलाच तयार नाहीये. अरे अनाथ आश्रमामध्ये जा, मुलं गरीबाचे, वृद्ध आश्रमामध्ये जा, आईबाप श्रीमंताचे, अजून एकाही शेतकऱ्याचे मायबाप वृद्ध आश्रमात नाहीये. आपलं भाग्य अजून. मग कीर्तन सप्ताह कशा करता म्हणावं लागतं महाराज. सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे माय बाप केवळ कासे तेने न जावे तीर्थ. ही कीर्तनात आम्ही ऐकतो आणि आई बापाची घरी सेवा करतो. मग आपण म्हणत असतो ना, आई माझे मायेचा सागर दिला तिने जीवनाला कार तळपत्या उन्हात रखरखत्या रानात राहिली समाजासाठी कष्टाच्या गामात. कधी मिळे तिला मुठगर घास, कधी घडे तिला उपवास. हे ऐकून कुठं तुमचं कल्याण म्हणा. लोक चिंतेत पडले. हा गाणं म्हणला याचा अर्थ पैसे जास्त घेतो काय करीत ना. लोकांची भावना लय बेकार झाली. माझा मुद्दा असा आहे, प्रारब्धानुसार सगळं चालते दादा. पण एक सांगू, ज्ञानाची श्रीमंती असेल अज्ञानासाठी असावी. महाराज आळंदीमध्ये गेल्याच्या नंतर फार आम्ही अज्ञानी होतो.
इतका अज्ञानी होतो ना, कशासोबत काय खावं हेच कळत नव्हतं. पण ज्ञानोबरायाकडे गेलो महाराज. ज्ञानोबरायाने आम्हाला काय दिलं? ज्ञान दिलं. खरं सांगू, अरे आळंदीला गेल्याच्या आळंदीला काही चांगली मुलं जात असतात बाबा, आळंदीला काही हुशार मुलं जात असतात बाबा, आळंदीला काही इंजिनियर झालेले मुलं जात असतात का? अरे ज्याला कपाचा गवताचं कळत नाही ते आळंदीला जात आहेत. घरामध्ये जास्त विचित्रपणा करतात ते आळंदीला जात आहेत. घरामध्ये फार मठ्ठ आहे ते आळंदीला जात आहेत. घरामध्ये आईबापाला जे वेळेत काढतायत ते आळंदीला जात आहेत. घरातला आधार सुटला का ते मुलं आळंदीला जात आहेत. पण खरं सांगू, आळंदीला हुशार मुलं जात नाही महाराज. खिडक्या सुपाऱ्या बामणाला, खवट नारळ देवाला, फाटक्या नोटा बाबाला, वांज गाय पाटाला, मंद पोरग मठाला. बाबा याला काही येत नाही, जाऊ द्या तुमच्या आश्रमात. तो आश्रमात त्यांच्यासाठी राहतो महाराज, तो कारखाना. आळंदीला गेल्याच्या नंतर खरं सांगू, आम्ही अनाथ होतो महाराज, गुरुजनांची भेट झाली, उद्धार झाला. आळंदीला गेल्याच्या नंतर अज्ञानी होतो, पण सज्ञानी कोणी बनवलंय तुम्हाला माहिती आहे आम्हाला? अरे ज्यांनी ज्ञानोबरायाच्या चरण कमलाला नतमस्तक जे झालेत, ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणाला ज्यांनी कपाळ घासलं त्याला गाण्यासाठी कंठ दिला. ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीला ज्यांनी कपाळ घासलं त्याला मृदुंग वाजवण्यासाठी ताल दिला. ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीला डोकं घासलं, कीर्तन करण्याचं ज्ञान ज्ञानोबरायांनी त्याला दिलं. का तर माझे ज्ञानोबराय ज्ञानाचा ओढा नाही, ज्ञानाचा तलाव नाही, ज्ञानाची नदी नाही, माझे ज्ञानोबरायमध्ये ज्ञानाचा सागर आहे. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानाचे सागर आहे. एक सांगू तुम्हाला, ज्ञानोबराय काय करतायत, साधू काय करतायत, सगळे अपराध आपल्या पोटात घेतायत. समाजाचं भलं व्हावं, समाजाचं कल्याण व्हावं. ज्या विसोबा पंडितांना ज्ञानोबरायला त्रास दिला त्याच ज्ञानेश्वर महाराजांनी विसोबा पंडिताला नामदेव महाराजाचं गुरु बनण्याचं सौभाग्य विसोबा पंडिताला ज्ञानोबरायांनी प्राप्त करून दिलं. काय होतं विसोबा पंडित महाराज? भिक्षा मागण्यासाठी आळंदीमध्ये ज्ञानोबराय जात आहेत. आवाज विकू दे. भिक्षा मागण्यासाठी ज्ञानोबराय आळंदीमध्ये जात आहेत आणि आळंदीमध्ये गेलेले ज्ञानोबराय, एका घोड्यावरती एक म्हातारा आहे विसोबा पंडित, त्याचं नाव आहे पगडीवाला म्हातारा आहे. आळंदीमध्ये ज्ञानोबराय जातात. ज्ञानोबरायला पाहिल्याच्या नंतर ज्ञानोबरायकडे जो जातो आणि त्याला विचारतो, माऊली तुम्ही आळंदीतले आहात? हो आळंदीतले. तुमचं नाव? माझं नाव विसोबा पंडित. तुम्ही कोण आहात? संन्याशाची मुलं आहात. अरे तुम्हाला पाहिल्याच्या नंतर आम्हाला सचेल स्नान करावं लागतं, तुम्ही संन्याशाची पोरं आहात. चांगलं खाण्याची इच्छा तुम्हाला होते? अरे चांगलं खाण्याची इच्छा आम्हाला आळंदी करायला व्हावी, तर चांगलं खाण्याची इच्छा तुम्हाला होते? नाही मिळू देणार भिक्षा तुम्हाला. जेवढं कोरांना मिळालेलं होतं तेवढं महाराज विसोबा पंडितांना मुरीत लुटून दिलं. या पोराने पुन्हा झोळीमध्ये काही भरून घेऊ नये.
कोरांना पुन्हा घेऊ नये म्हणून त्या विसोबा पंडितांना त्या झोळीवरती काठी फिरवली. ठरल्याप्रमाणे त्या ठिकाणी झोळी सिद्ध बेटात रिकामी गेली. रिकामी गेल्याच्या नंतर ज्ञानोबराय त्या ठिकाणी खुंटीला, चित्र लक्षात घ्या, खुंटीला झोळी टांगलेली आहे आणि ज्ञानोबराय एका पर्णकुटीचा दरवाजा बंद करून आतमध्ये बसतायत. आणि बसल्याच्या नंतर ज्ञानोबरायकडे ज्यावेळेस ज्ञानोबराय तिथे बसलेले आहेत पर्णकुटीमध्ये आणि मुक्ताबाई वाट पाहते, येईल माझा दादा आणील मला खायला काहीतरी, सकाळचा प्रहर आहे, कोवळं ऊन आहे. पण ज्ञानोबराय पर्णकुटीचा दरवाजा बंद करून आतमध्ये बसलेले आणि मुक्ताबाई पाहते. तर मुक्ताबाईनं पाहिल्याच्या नंतर समोर पाहते तर समोर झोळी दिसते आणि झोळीमध्ये काही नाही. समोर पाहिला तर भाऊ दिसत नाही, दादा दिसत नाही. कुठं गेला असेल माझा दादा, कुठं गेला असेल माझा दादा? ज्ञानोबा, ए ज्ञानोबा, कुठे गेला रे? त्यावेळेस पर्णकुटीच्या झरोक्यामधून मुक्ताबाई डोकते आणि गुडघ्यामध्ये डोकं घालून ज्ञानोबराय रडतायत. आणि ज्ञानोबराय रडलेले ज्ञानोबराय मुक्ताबाई झरोक्यामध्ये पाहते आणि ज्ञानोबरायला म्हणते, दादा काय म्हणून रडतावत माऊली तुम्ही? अरे ज्यांच्या कुशामध्ये आम्ही हक्काने रडावं ते तर आम्हाला लहानपणी सोडून गेले. तुमच्या समोर कधीतरी रडण्याची इच्छा होते माऊली, तुम्हीच माझ्या समोर रडतायत. काय म्हणून रडतात ज्ञानोबा तुम्ही? रडण्याचं काय कारण आहे? अरे बुडत हे जन न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून या. असं काय करतायत? अरे समाजाने त्रास दिला म्हणून पर्णकुटीचा दरवाजा बंद करून जर तुम्ही रडत असेल तर तुम्ही साधूच नाही. अरे जगाचे अपराध सहन करणं त्याला साधू म्हणतायत. अरे जग जर अग्नी झाला असेल तर आपण पाणी होणं गरजेचं आहे ना. साधू आहात तुम्ही ज्ञानोबराय, तुम्ही योगी आहात. आणि योगी कसा असावा महाराज? योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी सांगू तुम्हाला, ज्ञानोबराय मुक्ताबाई ही नामदेव महाराजांची गुरु आहे. मुक्ताबाई ही ज्ञानोबरायची गुरु आहे आणि मुक्ताबाई ही चांगदेव महाराजांची देखील गुरु आहे. म्हणून म्हटलेले आद्यत्रय जननी देवाचे महाराज, 3 देवांची गुरु म्हणजे माझी मुक्ताबाई आहे. ज्ञानेश्वर महाराजाला म्हणते ताटे उघडा आणि बाहेर या. म्हणजे ज्ञानोबराय मुक्ताबाईचं ऐकून बाहेर येत आहेत म्हणून ज्ञानोबरायची गुरु आहे. नामदेव महाराजांची गुरु कशावरून आहे तुम्हाला सगळे उदाहरण पाठ आहे. आणि चांगदेव महाराजांची गुरु कशावरून आहे?
तर चांगदेव महाराज म्हणतायत, चांगदेव म्हणे आजी जन्म आलो पण गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. म्हणून चांगदेव महाराजांची गुरु आहे, नामदेव महाराजांची गुरु आहे. आज आळंदीकडे सगळे लोक जात आहेत, सगळे वारकरी आळंदीमध्ये जात आहेत. आता आम्हाला सुद्धा कुंदन महाराजांना आणि आम्हाला पुन्हा आळंदीकडे प्रवास करायचा आहे महाराज. आता हा सप्ताह तुमचा वारीच्या पिरियडवरती आहेत, त्याच्यामुळं तुम्हाला सर्वांना आळंदीला जाणं शक्य नाही. पण परिसरातील काला झाल्यावर जायचंय का? वा, काला झाल्यावर सगळेजण आळंदीला जात आहेत. भाग्य आहे महाराज तुमचं, तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्याला सगळेजण आळंदीला जात आहेत. म्हणून एवढा मोठा भव्य दिव्य स्वरूपाचा नामयज्ञ या ठिकाणी ठेवलाय. माझा मुद्दा आहे, ज्ञान हे अज्ञानासाठी असावं. महाराज, एका हातामध्ये तुमच्या पुस्तक असेल, एका हातामध्ये जर तुमच्या ग्रंथ असेल आणि दुसऱ्या हातामध्ये जर स्वार्थ असेल, लोक ग्रंथाची सुद्धा पूजा करणार नाही. आणि एका हातामध्ये तुमच्या शस्त्र असू द्या आणि दुसऱ्या हातामध्ये परमार्थ असू द्या, लोक शस्त्राची सुद्धा पूजा केल्याशिवाय राहणार नाही. हो, लोक शस्त्राची सुद्धा पूजा केल्याशिवाय राहणार नाही. छत्रपतींच्या तलवारीची आज पूजा होते, याला कारण काय? छत्रपतींबद्दल जर एखादं कोणी बोललं तर आपण संतापतो, आपल्याला राग येतो. याचं कारण काय? अरे छत्रपतींनी हातामध्ये जे शस्त्र घेतलेलं होतं ना, ते स्वार्थासाठी नव्हतं, मातीच्या रक्षणासाठी होतं, समाजाच्या रक्षणासाठी होतं, स्वराज्याच्या रक्षणासाठी होतं. पण हातामध्ये जे शस्त्र होतं, एका हातामध्ये शस्त्र आहे आणि दुसऱ्या हातामध्ये परमार्थ आहे, त्याचंच महाराज आज पूजन होत आहे. छत्रपतींच्या तलवारीची जी पूजा होते ना, ती तलवारीची पूजा नाही होत, त्यांच्या समर्पणाची पूजा होते. अरे ज्याच्या जीवनामध्ये समर्पण असेल ना, त्याच्या जीवनाचं समर्पण असते. ज्याच्या जीवनाचं समर्पण कधी राहत नसेल, त्याच्या जीवनाचं नक्की सरपण झाल्याशिवाय राहणार. हो ना? काय सगळे काय आपण केलं काय हो महाराज? आपल्यात बदल काय झाला? खापर पंजोबाने तेच केलं, चिप्पड पंजोबाने तेच केलं, आपड पंजोबाने तेच केलं, पंजोबाने तेच केलं, आजोबाने तेच केलं, बापाने तेच केलं, मुलं तेच करतायत, आपले मुलं तेच करणारे. बदल झाला काय? सगळे स्मशानातच आहे, सगळ्यांची जमीन जागेवरच आहे. का मनोज जरांगे सारखा माणूस जन्माला येतो आणि आका महाराष्ट्र धवळून काढतो? याला कारण काय? याला काय कारण? सामान्य घरातला माणूस आहे महाराज, सामान्य व्यक्ती घरातली. याला कारण काय? जीवनामध्ये समर्पण आहे. एक सांगू तुम्हाला, घरामध्ये प्रपंचामध्ये सडत मरण्यापेक्षा अरे समाजासाठी लढत मरा, लोक तुम्हाला क्रांतिकारक म्हणल्याशिवाय राहणार नाही. आज काय तुम्हाला माहिती आहे? अरे भगतसिंग ज्यावेळेस फासावर जाणार आहे, नथुराम ज्यावेळेस फासावर जाणार आहे, नथुरामला विचारलं शेवटची इच्छा तुझी काय? तेवढं नथुरामने उत्तर दिलंय, बस माझी शेवटची इच्छा हीच आहे, मला तुम्ही फासावर चढवणार आहे, मला तुम्ही जाळणार आहे, जाळल्याच्या नंतर माझी राख कुठल्या नदीत टाकू नका, सिंधू नदीमध्ये टाका. सिंधू नदीमध्ये तेव्हा टाका ज्यावेळेस सिंधू नदी भारताच्या छत्रछायेत वाहील, त्यावेळेस माझी राख सिंधू नदीमध्ये टाका. आता पाकिस्तान मध्ये वाहते, जोपर्यंत पाकिस्तानची नदी भारतामध्ये वाहत नाही सिंधू नदी, तोपर्यंत माझी राख पिढ्यानपिढ्या जतन करून ठेवा. माझी राख सिंधू नदीमध्ये तेव्हा टाका ज्यावेळेस सिंधू नदी भारताच्या छत्रछायेमध्ये वाहू लागेल. याला समर्पण म्हणतात. आज एक दिवस सिंधू नदी आपल्यामध्ये वाहिल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा तुम्ही. आज पाकिस्तान मध्ये पण भारतामध्ये एक ना एक दिवस वाहणार आहे, फक्त त्याला वेळ द्यावा लागणार आहे. माझा मुद्दा असा आहे की आपण समर्पण आपल्या जीवनामध्ये असलं पाहिजे. असं म्हटलेलं आहे, तलवारीशी लगीन लागलं जळली एडी प्रीत, असंच आहे ना. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती, जिंका बघा कटून मरावं हेच आम्हाला ठावं, देशापायी सर्व विसरू माया ममता नाती. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती, असंच आहे ना. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले, सोडिले सर्व घरदार सोडिला सुखी संसार. जे ज्योती समय जीवन जगले ते अमर हुतात्मे झाले. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, वीर संभाजी महाराज की, वीर संभाजी महाराज की, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. याला समर्पण म्हणतात महाराज. जीवनामध्ये आपल्या सुद्धा थोडं देशासाठी समर्पण असलं पाहिजे. म्हणून जे स्वार्थासाठी जगतायत दादा, त्यांचा परमार्थ कधी होत नाही. जे देशासाठी जगतायत त्यांचा परमार्थ झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञान अज्ञानासाठी असावं. पदाची श्रीमंती असेल, पैशाची श्रीमंती असेल, ती गरिबासाठी असावी. अशाच पद्धतीने जगद्गुरु तुकाराम महाराज उपदेश करत 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 सामान्य माणसाला उपदेश करतात, बाबा जीवनामध्ये चांगलं करा रे, चांगलं झाल्याशिवाय राहणार. एक सांगू तुम्हाला कुंदन महाराज, आपल्या जीवनामध्ये फुल बनता येत नसेल तर बनवू नका, काटे बनायचं काही कारण नाही.
अरे एखादा विहिरीमध्ये पडला असेल, तुम्हाला दोर सोडता येत नसेल तर सोडू नका, वरून दगड लोटण्याचा प्रयत्न आयुष्यामध्ये कधी करू नका. अरे एखाद्याच्या पायाला जखम झाली असेल, तुम्हाला मलमपट्टी करता येत नसेल तर करू नका मायबाप, पण त्या जखमेवर मीठ सोडण्याचा प्रयत्न करू नका. अरे एखाद्या झोपडीला कधी आग लागली असेल गरीबाच्या, तर तुम्हाला आग विझावता येत नसेल तर विझू नका, पण त्याच्यावरती रॉकेल सोडण्याचा कधी आयुष्यामध्ये प्रयत्न करू नका. कर्म तयार होतं, पहिलं होतं महाराज आजोबांनी करायचं, नाताने फेडायचं कुंदन महाराज. अलीकडे असं नाही, एका हाताने कर तसं दुसऱ्या हाताने भरभऊ. लपसील कोठवर वेड्या, लपसील कोठवर, असंच आहे ना. अरे तुमचं कर्म तुम्हाला भोगून संपवल्याशिवाय राहणार नाही महाराज. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो काटे बनकर मत रहिना. म्हणून आपल्या जीवनामध्ये चांगलं कर्म करा. तुकाराम महाराजांच्या समोर एक वाटाड्या उभा राहिला आणि तुकाराम महाराज त्याला म्हणतायत, बाबा असं काहीतरी कर्म करे, अधोगतीला जाण्यापेक्षा सद्गती तुला मिळाली पाहिजे. अभंगाचं पहिलं ऐसे का भो न करा काही, न करा काही, ऐसे का भो न करा काही, ऐसे का भो न करा काही, न करा काही, ऐसे का भो न करा काही, ऐसे का भो न करा काही, न करा काही, ऐसे का हो न करा काही, ऐसे का हो न करा काही, न करा काही, ऐसे का हो न करा काही. पुढे नाही ना साजा, पुढे नाही ना साजा, पुढे नाही ना साजा, पुढे नाही ना साजा. विश्वंभरा शरणागत, शरणागत, विश्वंभरा शरणागत, विश्वंभरा शरणागत, शरणागत, विश्वंभरा शरणागत, विश्वंभरा शरणागत, शरणागत, विश्वंभरा शरणागत, विश्वंभरा शरणागत, शरणागत, विश्वंभरा शरणागत. महाराज म्हणतात, बाबा ऐसे का हो न करा काही, चांगलं कर्म तुमच्या जीवनामध्ये करा. अरे एखाद्याला ठेच लागली असेल ना महाराज, त्याला लवकर उचला, चांगलं कर्म आहे. भला करत भला होगा आणि बुरा करत बुरा होगा. आपल्या जीवनामध्ये चांगलं कर्म करा. गती अधोगती मनाची युक्ती आणि मन लावा एकांती. साधू संगे महाराज म्हणतायत, परोपकारी नेने परनिंदा, परश्रिया सदा बहिणी माया, भूतांची दया हे भांडवल. महाराज म्हणतात, बाबा कर्म चांगलं तुमच्या जीवनामध्ये ठेवा. तुमच्या जीवनामध्ये जर कर्म चांगलं राहिलं तर त्या कर्माचं फळ, चांगल्या कर्माचं फळ सुख आहे आणि वाईट कर्माचं फळ दुःख आहे. महाराज आज जे तुमच्या जीवनामध्ये दुःख येत आहेत ना, वाईट कर्माची फळं भोगावी लागतात. म्हणून चांगलं कर्म आपल्या जीवनामध्ये करा. ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नाश जा, पुढे नाश पावणार नाही असं कर्म आपल्या जीवनामध्ये असू द्या. तुम्हाला धान्याची कोठी माहिती आहे का? त्या धान्याच्या कोठीमधून वरून जे टाकलं ना तेच खालून निघत असतं. वासुदेव तुम्हाला माहिती आहे का? वरून गहू जर टाकले तर खालून काय निघतात? गहूच निघतात. वरून जर बाजरी टाकली तर कुंदन महाराज खालून बाजरी निघते. आता आपण नेहमी भटकी लोक आहे त्याच्यामुळे आपल्याला त्याचा अनुभव नसेल, पण जे शेतकरी ओरिजिनल त्यांना माहिती. वरून जर बाजरी टाकली तर खालून बाजरी निघते. वरून जर तांदूळ टाकले तर खालून काय निघतात? तांदूळच निघतात. पण असं कधी होत नाही. आमच्या गावामध्ये एक पिटी एका माणसाकडे, वरून त्याने जर तांदूळ टाकले तर खालून उडीद निघतंय. आम्ही त्याला विचारलं, का रे तात्या, वरून तू तांदूळ टाकतो आणि खालून उडीद का निघतंय? त्यांनी सांगितलं, पाठीमागची उडीद अजून शिल्लक आहे. हो ना, तसंच आहे, पाठीमागची उडीद अजून शिल्लक आहे. आणि एक माणूस वरून उडीद टाकत होता, खालून तांदूळ निघत होते. त्याला विचारलं, तांदूळ का निघतायत? तुमचं पहिले तांदूळ अजून शिल्लक आहे. पहिले तांदूळ शिल्लक आहे म्हणून उडीद निघत नाही. ज्या वेळा तांदूळ संपल्या जातील, उडीद हाताला लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणून काही लोक आता परमार्थ करतात, कपाळाला भला मोठा गंध आहे, आळंदी पंढरपूरची वारी करतायत, परिक्रमेची वारी करतायत, महाराज मयाची परिक्रमा करतायत, सगळे भारत भ्रमण तीर्थयात्रा केली, तरी तो म्हणतो माझा मुलगा मेला, माझी मुलगी मेली. महाराज देवाची ते खून आला ज्याच्या घरा,
आणि त्याच्या पुढे चिरा. ते उदाहरण तुकाराम महाराजांनी त्याने हातात घेतलं पाहिजे. महाराज वरून तांदूळ टाका, खालून उडीद निघतायत. वरून पुण्य टाका, खालून पाप का. पाठीमागच्या जन्मातला अजून शिल्लक. वरून तुम्ही पाप टाका. गावामध्ये काही लोक फार विचित्र वागतात महाराज. चांगलं कर्म अजिबातच नाही. कधी कधी पहा एवढा नीच कर्म करतो तरी पण त्याला लोक गावातले दादा म्हणतात. याचं कारण काय माहिती का? कलियुग. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला. दरिद्री तो भाग्यवंत केला, दरिद्री तो भाग्यवंत केला, दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरटाचा भगवान वाढविला, चोरटाचा भगवान वाढविला, चोरटाचा भगवान वाढविला, चोरटाचा भगवान वाढविला. निर्जीवनाचा अपमान केला. सुंदर झाला तुझा दरबार, सुंदर झाला तुझा दरबार, पुण्यवंत पाताळ लोकी नेला. चांगलं वागा, वाईट जीवनामध्ये का. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला. महाराज चांगलं वागावं. असंच एका जणाला म्हणलं कीर्तनामधून, आता कीर्तन माझं संपत आलंय, मोजून माझ्याकडे 10 मिनिटं शिल्लक आहे. चांगलं घेऊन जा, चांगलं घेऊन जा, चांगलं घेऊन जा. एक जण माझी चांगली सँडल घेऊन गेला. अजून तिला हो ना तसंच आहे. चांगलं घेऊन जा म्हणजे काय घेऊन गेलं पाहिजे? काहीतरी कीर्तनामधून बोध घेऊन गेलं पाहिजे. काहीतरी कीर्तनामध्ये आपण म्हणतो ना, आता जागा रे भाई नो जागा, 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 आता जागा रे भाई नो जागा. अरे दिसले नाडोनी भागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा, आता जागा रे भाई नो जागा. जागा म्हणजे काय करायचं? चांगलं कर्म करा. आता जागा रे भाई नो जागा. स्वामी विवेकानंद म्हणायचे, अरे उठ तरुणा जागा हो, तुझं ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नको. याचा अर्थ असा आहे, आता जागा. आता जागा म्हणजे आता चांगलं कर्म करा बाबा, चांगलं कर्म करा. महाराज म्हणता, ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नाश जा, पुढे नाश पावणार नाही असं कर्म तुमच्या जीवनामध्ये करा. आम्ही महाराजाला विचारू, महाराज पुढे नाश पावणार नाही असं कर्म कोणतं? अभंगाचं दुसरं चरण. विश्वंभर शरणागत, 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 विश्वंभर शरणागत. विश्वंभर शरणागत, विश्वंभर शरणागत, विश्वंभर शरणागत, विश्वंभर शरणागत. वंदना
बाबासाठी जोरदार टाळे वाजवा. या वयामध्ये तुम्ही असे तरुण वयात काय असे वा सुंदर. अरे बापरे, मी तुमच्या गावाला आलो होतो ना. हाच अभंग नव्हता घेतला ना. नाही तर मग अभंग व्हायचं डबल. तेव्हा तुला तेवढंच येतं का? लोक लय नमुने महाराज काही काही गाव. निजामपूर जायताना म्हणजे हे सगळे सासरवाडीची मंडळी महाराजांच्या. वा अतिशय गोड वातावरण आहे. तुम्ही आम्ही खेळीमिळी गदा रोळी आनंदे. महाराज म्हणतात बाबा विश्वंभरा शरणागत. देवाला शरण जायचं. एक सांगू तुम्हाला, आपण देवाचे बना. देव आपला बनल्याशिवाय राहत नाही. तुम्ही त्याचे बना. आपण नेहमी म्हणतो आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नाही. तुम्ही देवाचे बना. देव तुमचा बनल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही देवासाठी वेडे व्हा. देव तुमच्यासाठी वेडा झाल्याशिवाय राहणार नाही. देवासाठी वेडे व्हा. मीराबाई देवासाठी वेडी झाली. 15व्या शतकामध्ये मीराबाईचा जन्म झाला राजस्थानच्या ठिकाणी. राजघराण्यामध्ये जन्माला आलेली मीरा राजवैभव पोशाख काढून टाकला. एका हातामध्ये एकतारी घेतली, कंबर बांधलंय, चाळ बांधली, कंबर कसलं, भगवे वस्त्र परिधान केले आणि मीराबाई गल्लो गल्लीनं भजन करायला लागले. लोक घुंगरू भाद मीरा नाची रे, घुंगरू भाद मीरा नाची रे, घुंगरू भाद मीरा नाची रे, घुंगरू भाद मीरा नाची रे. वा वा वा, अगदी गोड. हा, मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो. आता पाकिटात तुम्ही एक नोट कमी घातली तर अडचण बोलय लांबून येले वाढवता आले तर वाढव. नाही काय नाही, केला इशारा जाता जाता, बाकी काही विषय नाही. माझा मुद्दा असा आहे, देवासाठी पागल व्हा, देवासाठी वेडे व्हा. वाचस्पतीची निपाडे सर्वज्ञता तरी जोडे, वेडिया माझी दडे महिमी भेने. ज्ञानोबरायाला मोठेपणा दाखवत नव्हते महाराज, पिसेपणा मिरवी. महाराज जगामध्ये मोठेपणा ज्ञानोबराने अजून दाखवलं नाही. तुकाराम महाराजांनी मोठेपणा दाखवला नाही. तुका वेडा विचार करी बडबड फार, उठी तो की कुठी तो टाळ, अवघा वाचेचा गोंधळ. देऊतले लोक म्हणायला लागले तुका वेडा आहे, टाळ कुठाय. लोक डोकं उठवलं, गाव सोडून जा म्हणा. त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणतात, कोपला पाटील गावीचे लोक, आता मज कोण भीक घाली, काय खाव्या मी कुणीकडे जावे, गावात राहावे कोण्या बळे. महाराज सांगू तुम्हाला, देवासाठी तुकोबराय वेडे झाले. परिणाम काय झाला? परिणाम काय झाला? महाराज देवाचं वाहन गरुड आहे. तुकाराम महाराज गरुडाला विनवणी करतायत, गरुडा लय देवाचं भजन केलं रे, त्याच्यासाठी मी वेडा झालो, त्याला तरी पाठवून दे. गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, गरुडाचे पाजी, गरुडाचे पाजी, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी. गरुडाचे पायी. महाराज म्हणतात, बाबा ए गरुडा, तू देवाचं वाहन आहे बाबा, लवकर ये. गरुडाचे पायी ठेवीन वेळोवेळा, डोई वेगी आणावा तो हरी. जगाचा मालक देहूमध्ये आला महाराज. आणि देहूमध्ये आल्याच्या नंतर तुकाराम महाराजांच्या घरी आला. त्यावेळी तुकाराम महाराज म्हणतायत, दरदरीत पाण्या माझ्या रांधिलेल्या कन्या, दरदरीत पाण्या माझ्या रांधिलेल्या कन्या, दरदरीत पाण्या माझ्या रांधिलेल्या कन्या, काय करू उपचार, काय करू उपचार, मोडकी जर जर
काय करू उपचार कोप बुडकी जर्जर पाहुणे घराशी आज आले ऋषिकेश काय करू उपचार काय करू उपचार कोप बुडकी जर्जर काय करू उपचार कोप बुडकी जर्जर मुख शुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ मुख शुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ मुख शुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ काय करू उपचार काय करू उपचार कोप बुडकी जर्जर काय करू उपचार कोप बुडकी जर्जर देवाला शरण जा देव आपला बनल्याशिवाय राहणार नाही आपण त्याचे बना तो आपला बनेल विश्वंभरा शरणागत विश्वंभर कुणाला म्हणतात चराचरामध्ये जो भरून उरलाय त्याला विश्वंभर म्हणतायत आणि विश्वाची सत्ता ज्याच्या हातात आहे त्याला विश्वंभर म्हणतायत त्याच्या सत्तेशिवाय हे जगत चालत नाही मला वृक्षाचे पाने आले ज्याची सत्ता मुंबईचा समुद्र मुंबई ओलांडून इकडे येऊ शकत नाही गिरनारचा पर्वत त्याची जागा सोडत नाही अगस्तीचा पर्वत त्याची जागा सोडत नाही त्र्यंबकेश्वरचा ब्रह्मगिरी त्याची जागा सोडत नाही तो जर थोडा अलीकडे सरकला तर तुम्हाला त्र्यंबकेश्वर पाहायला राहणार नाही मुंबईचा समुद्र थोडा अलीकडे सरकला तुम्हाला मुंबई पाण्याखाली बुडल्याशिवाय राहणार नाही ज्ञानोबराय म्हणतायत समुद्री रेखा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात समुद्र त्याची जागा सोडत नाही ही माझी आज्ञा आहे पर्वत त्याची जागा सोडत नाही ही माझी आज्ञा आहे वारा हलतोय तो माझ्या सत्तेने हलतोय वृक्षाचे पाने महाराज म्हणताय चाले शरीर कोणाचे असते चाले शरीर कोणाचे असते कोण बोलविते हरिविन त्याला विश्वंभर म्हणतात विश्वंभरा शरणागत त्याला शरण जायचंय शरण कसं जायचंय आपली शरण जाण्याची जागा चुकली महाराज शरण जाण्याची जागा चुकली आपण ज्याला शरण जायचं त्याला जात नाही महाराज म्हणतात शेंदरी इंदरी दैवते कोणते पूजे भूते घेते आपल्या पोटाची रडते त्याला शरण जातो पावा महाराज आपण आणि अजून काय करतो महाराज देवाऱ्याची पूजा करायला गेलो का अख्खा देवारा खाली घेतो अख्खा देवारा खाली घेतला का हा माझा पंजोबा त्याला आंघोळ घालतो हा माझा खापर पंजोबा त्याला आंघोळ घालतो हा माझा चिपड पंजोबा त्याला आंघोळ घालतो तो कृष्ण परमात्मा आणलाय ठाकूरजीचा तो 3 पाय ते नाही का सराट्याचे काटे राहतात तो एक पाय उलटाच राहतो काय अरे कृष्ण परमात्मा कसा असावा त्याचं तोंड कुणाकडे हे कळत नाही पाय आणि तोंड सारखे त्याला खाली घेतो हा आमचा ठाकूरजी काय ठाकूरजीला भोग लावावा लागतो काही आहे का नाही तुम्हाला त्याची काही नाही महाराज पण आम्ही काय करतो हा माझा आजोबा हा माझा पंजोबा शिळ्या तांब्याचे बावले केले 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 पाट मांडोली बरी बैसविले पाट मांडोली बरी बैसविले पाट मांडोली बरी बैसविले पाट मांडोली बरी बैसविले गंध पुष्पाने झाकोळीले गंध पुष्पाने झाकविले गंध पुष्पाने झाकविले गंध पुष्पाने झाकविले शिळ्या तांब्याचे बाहुले केले कुंदन महाराजाला शेवटी कोण आठवलं पण नाही का महाराज हे नाथ महाराजांनी भरवळच सांगितलं म्हणे आपली ती जागा चुकलेली त्याला शरण जाऊ नका कुणाला शरण जा जगाचा मालक पंढरपुरामध्ये नटलेला आहे महाराज सवी
धन्य मी जन्मालो दास विठोबाचे झालो आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे दास पंढरी दास पंढरी रायाचे दास पंढरी रायाचे दास पंढरी रायाचे दास पंढरी राया विश्वंभरा शरण त्याला शरण जा महाराज त्याचे बना तो तुमचा बनेल विश्वंभरा शरणागत भूत जात वंदोनी महाराज तुकाराम महाराजाला मी विचारू महाराज तुमच्या पदरचं सांगतायत का कुणाला विचारून सांगतायत तुकाराम महाराज म्हणतात नाही बाबा तसं सांगायला मी काय अलीकडचं कीर्तनकार नाही मी वेदाला विचारलेलं आहे कुंदन महाराज श्रुतीला विचारलेलं आहे श्रुतीचे काने घाफळ श्रुतीचे काने घाफळ श्रुतीचे काने घाफळ श्रुतीचे काने घाफळ श्रुतीचे काने गापळ सार मूळ जाणोनी श्रुतीला विचारा सार मूळ जाणोनी त्याला विचारल्याच्या शिवाय ते सांगेल महाराज वेद सुद्धा सांगेल की देवाला शरण जावं लागतं बा देवाला शरण गेल्याच्या नंतर महाराज जीवनाची सार्थकता आहे सफलता आहे तुम्हाला सार्थकता सफलता महाराज चांगलं व्हावं भलं व्हावं असं जर वाटत असेल तर त्याला शरण जा विश्वंभरा शरणागत भूत जात वंदोनी तुका म्हणे पुढे काही वाट नाही यावरी असं जर तुमच्या जीवनामध्ये असेल तर तुम्ही त्याला शरण जा आणि कुठल्याही प्रकारची जीवदशा कर्म शिल्लक राहणार नाही महाराजांचे आपण भैरव घेऊ वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे ठोपा रुक्माई भजन घेऊ भजन झाल्याच्या नंतर महाराजांची 1 मिनिट भैरव होईल आणि भैरव झाल्याच्या नंतर ज्ञानेश्वर माऊली जे विठ्ठल होईल तोपर्यंत आपली कोणीही जागा सोडू नका विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई विठोबा Bye.
कुमाई डोंबार जय डोंबार कुमाई डोंबार कुमाई डोंबार कुमाई डोंबार कुमाई डोंबार कुमाई डोंबार कुमार डोंबार कुमाई डोंबार कुमाई डोंबार कुमार डोंबार कुमाई डोंबार कुमार तू कामने पुणे काही तू कामने पुणे काही तू कामने पुणे काही तू कामने पुणे काही वाट नाही यावरी वाट नाही यावरी विश्वंभरा शरणागत विश्वंभरा शरणागत भूतदात बंधुनी भूतदात 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 बंधुनी
झालेले कीर्तन सेवा ज्ञानोबराय तुकोबराय सद्गुरू जोग महाराज श्रीमान निवृत्तीनाथ महाराज कृष्णा माऊली दगाजी महाराज यांच्या चरणकमलावरती ही सेवा समर्पित करत असताना अतिशय भव्य दिव्य स्वरूपाचा नामयज्ञ या ठिकाणी आहेत। या यज्ञामध्ये मला सेवा करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं हे माझं परमभाग्य समजतो। हां, आजचे यजमान ना आमचे सचिन भाऊ आहेत। खरं पाहिलं तर स्वातंत्र्य सैनिक कैलासवासी सखाराम हंबर पाटील यांच्या स्मरणार्थ सचिन सखाराम पाटील यांच्याकडून आजची कीर्तन सेवा आहेत। सचिन भाऊला मी धन्यवाद देतो की अतिशय चांगल्या पद्धतीचं आम्हाला जेवण या ठिकाणी दिलेलं आहे। त्यांच्यासुद्धा चरणकमलावरती मी 1000 वेळा नतमस्तक होईल। आणि ज्यांच्या विद्यमाने ही सेवा माझ्या पदरात पडलेली ते आमचे हरिभक्तीपरायण वासुदेवजी महाराज, कुंदन महाराज, दिगंबर महाराज, पावबा महाराज यांच्या सर्व आणि तुम्हा ग्रामस्थांच्या वतीनं ही सेवा माझ्या पदरामध्ये पडलेली आहे। हे फार तुम्ही हिमालयाच्या उंचीचे माणसं तुम्ही सांभाळत आहात, हे तुमचं भाग्य आहे। आणि खरं पाहिलं तर तुमच्या प्रांतात जन्माला आलेले त्यांची कर्मभूमी जरी ही असेल तर ज्ञानभूमी आळंदी आहे। तिथून ही सगळी मंडळी शिकून तुमच्या गावामध्ये आलेले आहेत आणि तुम्हाला सर्वांना ज्ञान अमृताचं रसपान या ठिकाणी करत आहेत आणि तुम्ही रसपान सेवन करत आहात। खरं पाहिलं तर परिसरातून बरीचशी मंडळी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। अतिशय भव्य देव स्वरूपाचा नामयज्ञ तरी आमचे कुंदन महाराज, आमचे वासुदेव महाराज, षष्टीमाले दादा आहेत, आमचे मुकेश भाई आहेत, आमचे सोमनाथ महाराज आहे, पावबा महाराज आहे, आमचे दिगंबर महाराज आहे। सर्वांच्या चरणकमलावरती एकदा नतमस्तक होतो। आमचे ज्ञानेश्वरी पारायणासाठी आमचे पूज्यश्री महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। मातृशक्ती पितृशक्ती सर्वांच्या चरणकमलावरती एकदा पुन्हा नतमस्तक होतो। कीर्तन सेवा थोडी माझ्याकडून लांबली, त्या ठिकाणी मी सर्वांचे आभार मानतो आणि दिलगिरी व्यक्त करतो। वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे ज्ञानेश्वर माऊली भजन होईल। सूचना झाल्याशिवाय कोणीही उठण्याचा प्रयत्न करू नका। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, विठ्ठल जय जय।